ब्रॉट टू यू बाय विगार्ड। दक्षिण मुंबईमधून शिवसेनातर्फे यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ताई आमच्या सोबत आहेत। ताई, माझा पहिलाच प्रश्न आहे की उशिरा का होईना तुम्हाला उमेदवारी मिळाली, काय भावना आहे? खूप आनंद होतोय की एक महिला उमेदवार म्हणून इथे लोकसभेमध्ये दक्षिण मुंबई लोकसभेमध्ये महिला उमेदवार म्हणून विचार केला गेला। मी सगळ्या पक्ष जे महायुतीमधले जे प्रमुख नेते आहेत प्रत्येक पक्षाचे त्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानते आणि जो विश्वास त्यांनी दाखवलेला आहे माझ्यावर आणि या विभागावर, हा विश्वास त्यांचा सार्थकीला गेला। आपल्यासमोर आपलेच पूर्व सहकारी अरविंद सावंत आहेत। त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही जे म्हटलंय की सहानुभूतीवर मत मिळत नाही, तर त्यांनी असं काउंटर केलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या घरी धाडी पडल्या होत्या, आम्हाला बोलायला लावू नका। त्यांना जे बोलायचं ते बोलू दे, मला त्याच्यात काही जायचं टीका करण्यापेक्षा मी माझी कामं समोर आणीन। मला समोरच्या उमेदवारावर टीका करण्यात माझा वेळ वाया दवडायचा नाही आहे। माझी कामं काय ती लोकांपर्यंत, मोदी साहेबांची कामं, फडणवीस साहेबांची, शिंदे साहेबांची, अजित पवार साहेबांची, राज साहेबांची ही कामं आम्ही पुढे आणणार। आव्हान नाही आहे असं वाटतंय? मला तसं वाटत नाही आहे। सर्वसामान्यांना काय म्हणाल? सर्वसामान्य लोकांनी स्वतःच्या मनाला एकदा विचारावं आणि पाहावं थोडंसं मागे वळून की कोण कसं उपयोगी येतं आहे, कोण किती वेळ देतं आहे किंवा कोणाची वागण्याची पद्धत काय आहे। मला वाटतं त्याचं उत्तर त्यांना आपोआप मिळेल। शेवटचा प्रश्न आहे, दक्षिण मुंबई ह्या लोकसभा सीटवर अनेक जणांचा डोळा होता, उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते, भाजपचे लोक होते, तर आता नाराजगी होईल कारण आपल्याला शेवटी तिकीट मिळालेलं आहे, तर नाराजगी कसं आपण दूर करणार? निवडणूक म्हटलं की प्रत्येक पक्षाच्या एक पदाधिकाऱ्यांना वाटतं मला तिकीट मिळावं, प्रत्येकाला वाटत असं आणि त्याच्यात मला नाही वाटत काय गैर आहे। त्यातनं माझी निवड झाली हे मी माझं भाग्य समजते। तर ह्या होत्या यामिनी जाधव ताई यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक नेहमी आवाहन असते। कॅमेरा पर्सन मोहनसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।